आपण सगळेजण एकत्र आलोय आणि ते एकत्र येण्यासाठी कुठला ना कुठला तरी आपल्याला कार्यक्रम लागतो म्हणून हा राष्ट्रीय सण आपण साजरा करतोय। खरं तर हा देशाला 78 वर्षाले स्वातंत्र्य मिळून आणि आपल्याला 2 वर्षानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य चांगलं मिळालेलं आहे। आज पाऊस जरी पडत असला तरी तुमची उपस्थिती फार प्रेरणादायी आहे। मी पुन्हा एकदा सगळ्या कमिटीचं मी कौतुक करेन, सभासदांचं कौतुक करेन आणि ज्यांनी हा कार्यक्रम इथे केलेला आहे त्या सगळ्यांचं मी कौतुक करेन आणि फक्त एवढंच सांगेन सगळ्या सभासदांना की आता आपण मी मगासून एक गाणं लावलंय की छोडो कल की बातें कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी। आपण याच्या आधी कुठे राहत होतो याची फक्त आठवण ठेवायची, ते विसरून आता आपण नवीन याच्यामध्ये आलेलो तर ते नवीन सुसज्ज कसं राहील, पवित्र कसं राहील आणि आपण सगळेजण एकोप्याने कसे येऊ। मला माहिती आहे की मतभेद हे सगळ्यांचे असतात पण ते मतभेदांबरोबर आपला मनभेद झाला नाही पाहिजे यासाठी आपण आता सगळ्यांनी काम करायचं आहे। मतभेद हे आपण विचाराने चर्चेने सोडू शकतो पण मनभेद एकदा झाला तर तो कसाही सोडलेला नाही। म्हणून मी प्रत्येकाला विनंती करणार प्रत्येकाला की मनभेद होणार नाही अशी कोणतीही कृती स्वतःपासून करू नये अशी मी या स्वातंत्र्य दिवशी करूया। मतभेद हे कधीही दूर होतील पण मनभेद हे कधीच दूर होणार नाही याची पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करतो आणि मला विश्वास आहे की हे सभासद मनभेद कधीच करून घेणार नाहीत असा मला विश्वास आहे। जर मनभेद केला असतं तर ही वास्तू उभी राहिली नसती, हा एक मला एक विश्वास आहे। पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना या 78व्या स्वातंत्र्य दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो।